नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर चला, व्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला जे काही ब्लाउज स्टिच केले ते सर्व दाखवून देते। जास्तीत जास्त तुम्हाला नारायणपेठ साडीवरचे ब्लाउजेस पाहायला भेटतील, कारण की ती साडी खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे। आणि त्याच्या मागचं अजून एक कारण म्हणजे जसा गणपती उत्सव आला ना, तसं आम्ही ठरवलं होतं की सर्वांनी नारायणपेठ साड्या घालायच्या, त्यामुळे त्याच्यावरची सुद्धा काही ब्लाउज तुम्हाला दाखवते। साड्या दाखवणं तर काही पॉसिबल झालं नाही, कारण की जसं शिवेल तसं मी देऊन टाकलं लगेच, त्याच्यामुळे तो एकत्रित व्हिडिओ काय झाला नाही। बाकी हे 1-2 ब्लाऊज होते ते कस्टमरचे होते बाहेरचे, पण तरी म्हटलं चला तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदा दाखवून देऊयात। कोणती पण ट्रेंडिंग साडी आली की त्यावरची इतके ब्लाऊज स्टिच करायला येतात ना, की अक्षरशः तो कलर पाहून नकोच वाटतं, की असं वाटतं नको आता हे ब्लाऊजच शिवायला नको। पण नारायणपेठचं तसं काही वाटत नाही, कारण की फॅब्रिक चांगलं आहे, म्हणजे सेमी पैठणीचं फॅब्रिक आहे, त्यामुळे वाटत नाही। बाकी जी काही व्हायरल गोल्डन साडी होती ना, त्यावरचा ब्लाऊज शिवायला इतकं जास्त हेक्टिक व्हायचं, कारण की कपडा खूप निसरडा होता, त्यामुळे शिवायला नको वाटायचं। आणि दुसरी एक फ्लोरोसन्स कलरची साडी व्हायरल झाली होती पहा, त्याच्यावरचा एक व्हायलेट कलरचा ब्लाऊज, त्याच्यावरती इतके मोती होते की सुया इतक्या तुटायच्या, त्यामुळे ते पण नको वाटायचं। असं एक एक सिच्युएशन असते प्रत्येक ब्लाऊजमध्ये म्हणा किंवा साडीमध्ये म्हणा। पिको फॉल करताना सुद्धा त्या गोल्डन साडीला खूप त्रास होतो, कारण की दोन्ही बाजूने हात शिलाई वगैरे करावी लागते। तर आता नारायणपेठ साडीवरचे ब्लाऊज तुम्हाला मी इंटरलॉक केल्यानंतर सुद्धा किती छान दिसतात हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे। त्यासोबत हा एक वेलवेटचा ब्लाऊज, वेलवेटचा ब्लाऊज शिवायला ना मला असं वाटतं जी काय माझी हाय स्पीड मशीन आहे ना, त्यावरती एवढा काही त्रास जाणवत नाही, पटपट उरकतं। आता वेलवेट असल्यामुळे थोडंसं इकडे तिकडे सरकतं, पण तरीसुद्धा छान होता ओव्हरऑल एक्सपिरियन्स। हाय स्पीड मशीनवरती हा एकच पहिला मी जे काही फॅब्रिक आहे ना वेलवेटचं ते शिवलेलं होतं, आणि वेलवेटचं हे जे फॅब्रिक होतं ना त्याची क्वालिटी खरंच खूप चांगली होती, त्यामुळे सुद्धा मे बी असू शकतं की छान होता। आता गोल्डन कलरचा ब्लाऊज व्हिडिओमध्ये येणार नाही असं तर होणार नाही। हा एक वेलवेट आपला जो काही गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे ना तो होता, हा सुद्धा खरंच खूप छान होता आणि कस्टमरला सुद्धा खूप छान आवडला। इंटरलॉक केल्यामुळे फिनिशिंग खरंच खूप छान, म्हणजे 100% म्हणायला काही हरकत नाही, असं काहीचं फिनिशिंग दिसतंय। तर हे होते सर्व ब्लाऊज जे की माझे स्टिच करून झाले होते। शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला तसं दाखवलंच होतं। बऱ्यापैकी शिवणकाम आवरून घेतलं, आता म्हटलं थोडंसं घरसुद्धा आवरून घेऊयात। तसं तर डीप क्लिनिंग करायला काही जास्त वेळ नाही, आणि घरामध्ये पसारासुद्धा खूप झाला आहे। सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अनऑर्गनाइजच आहे। कपाटसुद्धा खरंच खूप खराब झाले, म्हणजे कोणतेही कपडे जागेवरती नाही। आता ते सर्व मला लवकरात लवकर यांची मदत घेऊन दोघं मिळून जर केलं तर होईल पटकन, नाहीतर पाहूयात कोणी जर एका दिवसात करून देणार असेल तर ते सुद्धा मी विचारेल, जेणेकरून की मला जरा सोपं जाईल। आता जे काही पेपर कटिंग केले होते ना त्याचे खरंच इतके छोटे छोटे कटिंग्स असतात की कुठे कपाटाखाली जा, कुठे वॉशिंग मशीनच्या खाली जा, असे जाऊन बसतात, म्हणजे जर थंड वारा वगैरे आतमध्ये आला तर। म्हटलं हा एक माझ्याकडे बॉक्स होता, जी माझी ओव्हरलॉकची मशीन वगैरे घेतली होती ना त्यासोबत आलेला, तर त्यामध्ये टाकून देऊयात, आणि त्यानंतर कचरा गाडी आली की हे सर्व जाईल। मी यांना कटिंग करायला दिलं होतं, त्यांनी जे काही मेन कटिंग असतात ना आपला प्रिन्सेस कटिंग, कटोरी कटिंग, ते त्या कचऱ्यामध्ये टाकून दिलं होतं, आणि मी हे सर्व सॉर्ट आउट करायला बसले। आणि त्यानंतर मला असं वाटायला आलं की मी लिहिलेलं हँडरायटिंग याच्यामध्ये कसं आलं। मग माझ्या लक्षात आलं की यांच्याकडे चुकून ते कचऱ्यामध्ये टाकलं गेलं असेल, त्यामुळे तेच मी इथे सेपरेट आउट करून घेत होते। असं होतं पहा, जर तुम्ही दुर्लक्ष केलं ना काही गोष्टी आपल्या डोळ्याआड जातात। म्हणजे आता ते जर कटिंग गेलं असतं आणि ज्यावेळेस मी फायनल मग सेट बनवायला बसले असते तर ते मला कमी पडलं असतं, आणि ते मला मग नंतर परत कट करावं बसावं लागलं असतं, असं काहीसं वाढाव काम होतं। ते आवरलं, आणि त्यानंतर मग कमळ आसन बनवायला घेतले होते। 4 ऑर्डर पेंडिंग होत्या, लोकलच होत्या, पण त्यातलं एकच बनवून झालं, आणि त्यानंतर म्हटलं की संध्याकाळी बनवेल, तर असं काहीसं बनवलं होतं फायनल। आणि कॉम्बिनेशन खरंच खूप हे छान दिसतंय। बाकी सेट वगैरे बनवून घेतला, कचरासुद्धा बाहेर गेला। त्यानंतर चालू कस्टमर तर राहता, आता त्या पिशवीमध्ये 2 ड्रेस शिवायला आले, जे की 1 तारखेपर्यंत त्यांना पाहिजे, आणि 1 लेट दिला तरी चालेल असं त्यांनी सांगितलं होतं। दिवसभर बऱ्यापैकी काम असतं, त्यामुळे संध्याकाळी थोडंसं आळसवाणं वाटतं, पण तरीसुद्धा आता गणपती येणार आहे त्यामुळे तो एक उत्साह वेगळाच आहे। संध्याकाळच्या वेळेस ना आता इथे डेकोरेशनची तयारी चालू होती, सर्वच जणी मिळून इथे डेकोरेशन करताय। 2 दिवसापासून करत होते, पण एक दिवस मला काही जायला जमलंच नाही कामामुळे, आणि त्यांनी सुद्धा समजून घेतलं। नेक्स्ट डेला मग मी गेले होते संध्याकाळच्या वेळेस। सर्वांनी मिळून मिसळून अशी कामं केली की खरंच खूप छान वाटतं, आणि सर्वजण जॉब किंवा कोणी बिझनेसवाले अशाच सर्व लेडीज आहेत, त्यामुळे मग सर्वांच्या वेळेनुसार ॲडजस्टमेंट करावी लागते। कोणाला त्यांच्या प्रोफेशनमुळे संडेला सुट्टी भेटते, कोणाचं असं प्रोफेशन आहे की दिवसभर बिझी राहतं। तर आज आहे गणेश चतुर्थी, आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खरंच खूप शुभेच्छा। तसं तर कम्युनिटी पोस्ट मी टाकायला विसरले, पण म्हटलं चला व्हिडिओद्वारे का होईना पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊयात।
गणेश उत्सव म्हटलं ना सगळीकडे एक वेगळंच जे काही एन्जॉयमेंट असते, वातावरण असतं ते एकदम वेगळं असतं. खूप आनंददायी आणि खूप उत्साही वाटतं मला असं वाटतं. पण थोडंसं माझ्या शेड्यूलमध्ये जरा काहीसा बिघोड झाला, कारण की एक दिवस आधी ना मी रात्रीचं खूप वेळ काम केलं, म्हणजे 2:30 पावणे 3 काम केलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ना माझ्यामध्ये एनर्जीच नव्हती की उठून पटपट आवरावं, आणि उठायला पण लेट झालं. आणि गंमत अशी की त्या दिवशी लाईट पण सारखी ये जा करत होती, त्यामुळे आवरायला पण लेट लेट होत चाललं. पण तरी म्हटलं चला एक स्वतःला वेळ देऊयात, त्यामुळे छान असा नवीन ड्रेस घातला आणि थोडंफार आवरून घेतलं. मी जास्त काय असं स्किन केअर वगैरे करत बसत नाही. सिंपल अशी पावडर, त्यानंतर सिंदूर आणि टिकली, बस दॅट सेट. एवढंच मी जे काही माझं डेलीचं रुटीन असतं तेवढंच करते. सुरुवातीला मॉइश्चरायझर वगैरे लावायची, पण आता ऑइली स्किन असल्यामुळे खूप चेहऱ्यावरती ऑइल सुटल्यासारखं दिसतं. सनस्क्रीन असो कोणतंही असो, जे स्किन टोनला माझ्या मॅच होतं, म्हणजे जे मी गुड वाईब्स वगैरे यूज करायची, तर ते काय भेटत नाही. आणि ऑनलाईन ऑर्डर करावा एवढा सुद्धा वेळ काय माझ्याकडे नाही. आणि सनस्क्रीनची तशी तर आता फारशी गरज पडत नाही, कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे, ऊन असं बाहेर नसतंच, त्यामुळे मग मी ते स्किपच करते. सिंपल असं स्वतःचं आवरून घेतलं. त्यानंतर मग खाली सुद्धा जायचं होतं, खाली चौरंग वगैरे देऊन आले. आणि त्यानंतर मग सर्वांनी जी काही सिंपल साडी आहे तीच घालायचं ठरवलं, म्हणजे थोडक्यात सेमी पैठणी वगैरे असं. तसं तर आजच आम्ही ज्या काही गडवाल साड्या घेतल्या होत्या ना ते घालणार होतो, पण सर्वांचे ब्लाउजेस वगैरे रेडी झाले नव्हते. त्यामुळे मग म्हटलं जी काही पूजा आपण करू ना त्या दिवशी घालूयात. त्यामुळे मग साडी घालायचाच विचार केला. पटकन वरती आले, नाश्त्यामध्ये खिचडी बनवून घेतली. जास्त काही बनवलं नव्हतं, यांना थोडंसं लाडीगोडी लावून म्हटलं की चला आज उपवास आहे असं बोलून मग त्यांना सुद्धा खिचडी खायला लावली. आणि ते त्यांच्या कामाला गेल्यानंतर मी माझं आवरून घेतलं. इथे साडी वगैरे घालून तयार झाले. साडी घालायला खूप वेळ लागतो मला, आणि खूप इरिटेटसुद्धा होतं. ज्या दिवशी मी साडी घालली ना त्या दिवशी मला इतकं दमायला होतं ना, मला कामच करू वाटत नाही. असं तुमच्या बाबतीतसुद्धा होतं की मला नक्की सांगा. विनाकारण म्हणजे काम काही होत नाही, पण तरीसुद्धा असं वाटतं की खूप दमल्यासारखं झाले, खूप काम केले. आणि अक्षरशः मी जो काही कार्यक्रम आहे ना तो आवरून आल्यानंतर अगदी 2-3 तास झोप काढली. मला असं वाटलं की मी सकाळपासून काही शिवणकाम वगैरे केलं नाही, पण तरीसुद्धा मी का दमले एवढं मलाच कळलं नाही. तर फायनल डेकोरेशन जे आहे ना ते तुम्हाला दाखवते. एक दिवस आधीचा जो काय आपला व्लॉग होता त्यामध्ये तसं तर मी तुम्हाला दाखवलं, पण म्हटलं चला छोट्या छोट्या क्लिप्स घेऊयात आणि त्या तुमच्याबरोबर शेअर करते. फायनली गणपती बाप्पांचं आगमन झाले, सर्वांनी औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर आरतीसाठी आता सर्वजण सज्ज झालेले आहेत. असे ॲक्टिव्ह मुलं ना मला खूप प्रचंड आवडतात. म्हणजे जे कोणी असे वेगळे ॲक्टिव्हिटी करतात. ते पेंटिंग आहे ना ते सुद्धा तिनेच केले, आणि त्यानंतर पियानोसुद्धा तिने छान वाजवला. त्यानंतर तिचं गोड असं कौतुक केल्यानंतर आम्ही सर्वजण गणपती बाप्पापासून आलो आणि त्यानंतर आपापल्या कामाला लागलो. तशी तर गणपती बाप्पापासून येण्याची काही इच्छा होत नाही, कारण की एक वेगळीच एनर्जी अंगामध्ये असते आणि सर्वांना सेम फिलिंग येत असेल, मला तरी असं वाटतं. तर आता मी इथे शिवणकामाला बसली आहे. सकाळपासून माझी इतकी घाई गडबड चालू होती, सारखी लाईट ये जा करत होती. सोबत माझं घरातलं काम पण बाकी होतं, माझी स्वतःची तयारी पण बाकी होती, आणि त्यामध्ये मला ही फ्रॉकसुद्धा स्टिच करून द्यायची होती. संध्याकाळपर्यंत त्यांनी फ्रॉक द्या असं सांगितलं होतं, त्यामुळे मग मी पटकन ते करायला घेतलं. आल्यानंतर कंटाळा तर तसा आला होता, पण म्हटलं आता हे केल्याशिवाय काय पर्याय नाही. त्यामुळे मग खूप वेळ गेला माझा ॲक्च्युली याच्यामध्ये, कारण की अस्तर जे आहे ते कटिंग वगैरे मी काहीच केलं नव्हतं, फक्त मेन फॅब्रिक कट करून ठेवलं होतं रात्री. त्यामध्ये जरासा वेळ गेला. त्यानंतर शिवायलासुद्धा सारखं पाऊस यायचा, त्यानंतर कपडे आतमध्ये घे बाहेर टाक असंच काहीसं दिवसभर चालू होतं. म्हणजे जे काही एक्स्ट्राची कामं होती ना ती अशी वाढवली जात होती माझ्यासमोर, त्यामुळे मग शिवणकामसुद्धा मागं राहत होतं. ब्लाऊज आज एकही झाला नाही. संध्याकाळी ठरवलं की पेपर पॅटर्न कंप्लीट करूयात आणि नेक्स्ट डेला मग डिस्पॅच करता येईल. खूप साऱ्या सुट्ट्या लगोपाठ आल्या, गणपती बाप्पामुळे असेल किंवा शनिवार रविवार असेल, यामुळे पार्सल खूप लेट होत चालतात. आणि मग सारखे मेसेज फोन येत राहतात की आमचं पार्सल कधी येणार. ह्या सर्व गोष्टींना सुद्धा फेस करावं लागतं सोबतच. आता इथे फ्रॉकला जे आहे ना ते शो बटन मी लावून घेत होते. काय डिझाईन वेगळं करावं असं मला वाटत नव्हतं. समोरून पानगळा केलाय, पाठीमागून गोलगळा घेऊन चेन दिले आणि नॉडसुद्धा दिले, म्हणजे कमरेचं फिटिंग व्यवस्थित येतं. आणि जर लूज वाटलं तर मग जे काही आपली नॉड आहे त्याने आपल्याला फिटिंग व्यवस्थित करता येतं आणि छान दिसतं.
जो काही कलर आहे ना तो त्यांनीच सिलेक्ट केला होता. खणामध्ये मी 2च कलर ठेवलेत, एक पिंक आणि हा एक व्हायलेट, आणि सर्वांना हे 2 कलर खूप आवडतात. मला असं वाटलं होतं की घेतल्यानंतर जाईल का नाही, पण खूप छान रिस्पॉन्स याला भेटतोय. आणि त्याचे काट आहे ना ते सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह आहे, असे लाईट येलोविश कलर आहेत, म्हणजे हळदी कलर म्हणूयात आपण थोडक्यात, त्यामुळे छान लुक देत आहेत. एक हुक एक्स्ट्राचं मी बसवते वरती, म्हणजे चेन वगैरे लावल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही जर हुक असेल तर. तेच आता इथे बसून घेते. त्यानंतर मग दुपारचं जेवणसुद्धा बनवायचं होतं, तर सिंपल बनवलं होतं मी. गवारची भाजी, थोडंसं सॅलड कट करून घेतलं होतं आणि चपात्या, असं काहीसं दुपारचं जेवण करून घेतलं. आणि आता शिवणकाम आवरल्यानंतर मी लगेचच पेपर कटिंगला बसणार आहे, असं मी मनोमन माझे चाललं होतं, म्हणजे करूयात पेपर कटिंग. पण इतकी जास्त झोप आली, खूप दमले होते अक्षरशः. शिवणकाम करून मी एवढी कधी दमत नाही, पण ते साडी वगैरे म्हटलं की मला खूप कंटाळा आला होता. आणि निवांत एक सुटकेचा श्वाससुद्धा घेतला, कारण की खूप काम होतं. अगदी रक्षाबंधनपासून मी जी सुरुवात केली होती ना ती आत्तापर्यंत खूप कामाची बिझी गेली. तसं तर बिझी आहेच, पण इतकं नाही की ज्यावेळेस मी 2 वीक आधी करत होते तेवढं. तर चला आता तुम्हाला ना फ्रॉक दाखवून घेते की कशा पद्धतीने झाली आहे. मला जर असं नवीन काही मी बनवलं, किंवा मग कमळासन असू द्या किंवा केळीचं पान असू द्या, फ्रॉक, परकर पोलक, अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी जर बनवल्या ना, पर्स वगैरे, हे मला असं होतं की कधी मी व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह करायचं असलं की मला सुद्धा छान वाटतं आणि तुम्हाला दाखवेल कसं असं वाटतं. ब्लाऊज असतील, ड्रेस असतील, हे तर आपण बनवतोच, पण इतर काही जरी DIY वगैरे बनवलं तर खरंच खूप छान वाटतं आणि काहीतरी वेगळं केलं असं वाटतं. चैनीची फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. जो काय आपला रेग्युलर दाब आहे ना त्यानेच मी बनवले. सिंगल दाब लावला तर छान होईल आणि तुम्हाला बसवायला काय डिफिकल्ट जाणार नाही. सो चला, असा होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. फ्रॉक कशी वाटली ते सुद्धा सांगा. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर नक्की इंस्टाग्रामला DM करा. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.